सर्वसामान्य जनतेपर्यंत फुले हा चित्रपट पोहोचावा यासाठी राज्य सरकारने तो टॅक्स फ्री करावा अशी मागणी क्रांतिज्योती ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट नंदेशकर अंबाटकर यांनी केली आहे। सध्या हा चित्रपट काही निवडक मल्टीप्लेक्समध्ये दाखवला जात आहे, त्यामुळे ग्रामीण भागात तो मोठ्या प्रमाणात पोहोचवणं कठीण जात आहे। चित्रपट टॅक्स फ्री झाल्यास ग्रामीण भागात तो कमी दरात दाखवता येईल असं मत अंबाटकर यांनी जनमत लाईव्ह या वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केलं। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं असून लवकरच संबंधित विभागांनाही निवेदन दिलं जाणार आहे। यापूर्वी या चित्रपटातील काही दृश्य बघण्यात आल्यावर त्या मुद्द्यावर देखील अंबाटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं होतं। महाराष्ट्रामध्ये महादेवन या दिग्दर्शकांनी फुले चित्रपटाची निर्मिती करून महात्मा फुलेंचं कार्य गोरगरीब दलित लोकांच्या पुढे उभं केलं। मी बघितला तो पिक्चर, त्यामधील जे सीन आहे, दृश्य आहे, ते अतिशय डोळ्यात पाणी आणणारे आहे। महात्मा फुलेंनी जो इतिहास उभा केला, जे जिवंत त्यावेळेच्या त्यांनी त्या परिस्थितीला तोंड दिलं, हुबेहूब तशा प्रकारचे चित्र या चित्रपटातून लोकांना पाहायला मिळते आहे। परंतु महात्मा फुलेंचं हे कार्य जनसामान्यापर्यंत आणि गोरगरीब जनतेपर्यंत पोचायला पाहिजे। आज त्या महाराष्ट्रामध्ये चित्रपट प्रत्येक टॉकीजमध्ये लागला आहे, त्याला फार कमी अवधीतच त्या चित्रपटाचा शो बंद करण्यात येतो, ही शोकांतिका आहे। तेव्हा महाराष्ट्र सरकारला क्रांतिज्योती ब्रिगेड संघटनेचं एक असं विनंतीवजा म्हणणं असेल की तो चित्रपट टॅक्स फ्री केला तर गोरगरीब जनतेपर्यंत, सामान्य खेड्यापाड्यातल्या लोकांपर्यंत त्या चित्रपटाची फीस पोचू शकते आणि ते चित्र लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध होऊ शकते असं आपण। हा चित्रपट वस्तुनिष्ठ सत्य मांडतो आणि समाज प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असल्यानं तो सर्वांसाठी सुलभ व्हावा यासाठी सरकारने तो टॅक्स फ्री करावा अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता अमरावती प्रतिनिधी राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट।